भेट देऊन आल्यावर बोलतायत रोहित पवार. थेट जाऊया. परवा डीजीसीए कडनं हा रिपोर्ट आल्यानंतर ज्याच्यामध्ये डीजीसीएली व्हीएसआरला 28च्या ॲक्सिडेंटसाठी त्या ठिकाणी जबाबदार धरलं आणि मग हा रिपोर्ट जेव्हा 24 तारखेला परवा जेव्हा आला, तो रिपोर्ट आल्यानंतर हा रिपोर्ट घेऊन मी कालच्या दिवशी मुंबईला FIR करण्यासाठी गेलो होतो. तो माझा तिथं अधिकार आहे. तिथं आमचा FIR हा घेतला नाही. मग FIR तिथं घेतला नसला तर मग आम्ही आज बारामतीला जाऊन FIR करण्याचा प्रयत्न केला. 3 तास काल आणि 3 तास आज पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बसून सुद्धा आमचा तिथं FIR स्वीकारला गेला नाही. खरं तर आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला FIR हा करता येतो. आम्हाला जे सांगण्यात आलं की ॲक्सिडेंट डेथ जी अजितदादांची झाली, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आज गाडी चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, नाहीतर रस्त्यावर चालत असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी लगेचच्या लगेच एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला ॲक्सिडेंट डेथ रिपोर्ट म्हणतात. हा नॉर्मल रिपोर्ट आहे आणि दादांच्या बाबतीत सुद्धा प्रोसिजर प्रमाणे तो रिपोर्ट बनवला गेला आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ॲक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला डीजीसीएचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये व्हीएसआरला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दाद्याच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा कुठलाही नियम नाही की CID त्या ठिकाणी तपास करते म्हणून FIR घेता येत नाही. FIR घेता येतो. त्याच्याच बरोबर ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर मग FIR घेता येत नाही असं कोण म्हणतं का? आता अजिबात म्हणत नाही. तो आपला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि मध्येच कोणाला FIR करायचा असेल तर ते FIR करता येतो. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टचे दोन्ही जे काही निकाल आहेत त्याचा अभ्यास करून, आमच्या अधिकाराचा अभ्यास करून FIR करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला कुठंच तिथं सहकार्य करत नसेल तर CIDच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी भेटूयात. मग भेटण्याच्या येण्यापूर्वी योगायोग असा, काल आम्ही भांडलो, आज बारामतीला येणार हे पोलिसांना माहीत होतं आणि या दोन्ही गोष्टीकडे कदाचित बघितल्यानंतर आणि लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर, लोकांचं प्रेशर बघितल्यानंतर 27 दिवसानंतर आज CIDली तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स या अधिकाऱ्यांनी घेतली आणि या CIDचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर ते अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत. आम्हाला काय सगळीकडेच राजकारण करायचं असं नाही. हे अधिकारी चांगले आहेत. त्याच्याचबरोबर 2 SP जे आहेत त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा जर आपण बघितलं तर चांगलं आहे असं आम्हाला कळतंय. आता याच्यात आम्ही जेव्हा या अधिकाऱ्यांची प्रेस बघितली, ती प्रेस कुठेही त्याच्यामध्ये कुठलीही माहिती ही मीडियाला सांगण्यात आली नाही. आम्ही करतोय, आम्ही ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन करतोय. आम्ही बरीच माहिती गोळा केली. आम्ही करतोय, योग्य दिशेनं आम्ही त्या ठिकाणी नेऊ, याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी बोललेत. आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब, तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली. प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी हा जो डीजीसीएचा रिपोर्ट आहे, या रिपोर्टबद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्टबद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय. तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही.
ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं. अरे पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, DGCAच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे DGCA तिथं स्वीकारतंय. मग खराब होतं, चुकून दिलं का मुद्दामून दिलं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो त्याला आपण म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आणि म्हणून आमचं मत होतं की FIR घेतला पाहिजे. आता FIR CID आमचा FIR घेऊ शकतं का? 100% आयोग, कारण का ते SP लेवलचे ते FIR घेऊ शकतात. त्यांनी इथं घेतला का? नाही घेतला. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी बाकी काही गोष्टी सांगितल्या की आमची एन्क्वायरी चालू आहे, ती नंतर तुम्हाला आम्ही त्या बाबतीत नक्कीच सांगू. पण मग आम्ही म्हणजे मी काय केलं तर मग आम्ही FIR मध्ये घेतलेले जे मुद्दे आहेत ते माझ्या स्टेटमेंटमध्ये मी त्या ठिकाणी रूपांतर केले आणि ते रूपांतर केल्यानंतर अंडर सेक्शन 180 BNSS मी माझं स्टेटमेंट, कारण का जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या मर्डरबद्दल, ॲक्सिडेंटबद्दल, नाही तर एखाद्या चोरीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर माहीत असेल, मी त्याचा विटनेस असेल, नाही तर माझ्याकडे त्या बाबतीतली माहिती आहे, तर मी अजितदादांचा पुतण्या म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, एक आमदार म्हणून आणि माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला विरोधात असताना सुद्धा काही चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं, काही जवळच्या लोकांकडनं, काही माजी पायलटकडनं, काही आजी पायलटकडनं जी काय माहिती मी गोळा केली, ही सगळी माहिती मी एका स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केली आणि स्वइच्छेने स्वतःहून न विचारता अंडर सेक्शन 180 BNSS याच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट इथं रेकॉर्ड केलेलं आहे. ते रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये मी काही एजन्सीची नावं घेतलेत. माझं डाऊट आहे DGCA वर, कारण का आपल्यालाही माहिती आहे मंत्री, एव्हिएशन मंत्री, त्यांचे नेते चंद्रबाबू नायडू, त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनी VSRला फंडिंग केलंय. मग नेत्याचीच कंपनी जर VSRला फंड करत असेल तर जे देशाचे एव्हिएशन मंत्री ज्याच्या अंतर्गत DGCA येतं आणि AIBB जे एअरपोर्टची नाही तर विमानाची, एरोप्लेनची इन्व्हेस्टिगेशन जे करते दादांच्या बाबतीत सुद्धा, हे सुद्धा त्या मंत्र्याच्या अंतर्गत येतं. तर मग ही इन्व्हेस्टिगेशन ही चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेटेड आणि नॉन ट्रान्सपरंट, म्हणजे तिथं कुठेतरी घोळ होऊ शकतो असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून आमचं मत होतं की तुम्ही DGCA पण तिथं कारवाई करा, कारण DGCA's रिपोर्टमध्ये म्हणतंय एअरवर्दीनेस नव्हता. आता एअरवर्दीनेस नव्हता याची जबाबदारी ही मालकाची आहे, VSRच्या, पण तो करतोय नाही करतोय हे बघण्याची जबाबदारी DGCAची आहे. त्यामुळे DGCA पण जबाबदार, VSR पण जबाबदार, त्याच्याच बरोबर ॲरो नावाची कंपनी, त्या ॲरोच्या ज्या जो व्हॉट्सअप चॅट आहे नाही तर जो ग्रुप आहे त्याच्यात अधिकारी जे जे आहेत जबाबदार, त्यांची नावं, मी नावं कोणाचंच घेतलं नाही. आणि ह्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्यानंतर एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये, ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल, त्याचं बिना नाव घेता आम्ही असे सगळे विषय त्या ठिकाणी दिलेत. आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत. आणि त्या बाबतीत CID काय करतंय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये, तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. सीआयडीकडे गेल्यानंतर काय काय झालं? तुम्ही स्टेटमेंट नोंदवलंय, पण सीआयडीनी आधी जो गुन्हा आहे त्याचा तपास सुरू ठेवलेला आहे, नवीन काय ते करणार आहे? हे बघा, एक तर CIDली आम्ही जी FIR देत होतो ती त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती, कारण सुप्रीम कोर्ट सांगतंय आणि BNSS जो नवीन ॲक्ट आलाय तो सुद्धा सांगतोय, पण त्यांनी आमचं ते स्वीकारलं नाही. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं, हो आम्ही ह्या विषयावर लक्ष देतोय, हा नवीन मुद्दा आहे, हे आपल्याला घेता येईल. मग मी डॉक्युमेंट दिले, त्यांनी एक स्वीकारलं की जे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत, जे जे पत्र मी दिलेली आहेत ते सगळे प्रेस कॉन्फरन्सेस CIDली बघितलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा ते काही एन्क्वायरी तिथं करणार आहेत. पण तुम्ही सुद्धा म्हणजे मीडियाली सुद्धा आणि महाराष्ट्राच्या जनतेली सुद्धा एक गोष्ट नमूद केली पाहिजे, जेव्हा CBIकडे हा
तपास त्या ठिकाणी जाणार आहे, तेव्हा CID जे सगळे अधिकारी आहेत, ज्यांना मी चांगलं म्हणतो ते चांगले आहेत, त्यांच्या हातामध्ये हा तपास राहणार नाही. सगळा तपास हा CBIकडे जाणार आहे. CBIकडे जे असणारे अधिकारी ते महाराष्ट्राला ओळखतात का, दादांना ओळखतात का, दादाबद्दल आपुलकी आहे का, खरं आलं बाहेर आलं पाहिजे याबद्दलची त्यांची इच्छा आहे का, हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि जर FIR झाला असता तर त्या FIRला स्वीकारून त्याच्यावर CIDला इन्व्हेस्टिगेशन करावे लागलं, नाही तर त्यांना भाग पाडलं गेलं असतं. पण तरी सुद्धा आज जे मी स्टेटमेंट 180च्या अंतर्गत दिलेलं आहे ते सुद्धा स्टेटमेंट घेतल्यामुळे उद्या जाऊन CBIकडे सुद्धा हा तपास गेला तरी हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट CIDशी बोलत असताना ज्याच्यावर काही प्रमाणात आम्हाला आक्षेप घेऊसा असं वाटतो, जी घडली ते सांगत असताना आम्ही क्रिमिनल अँगल बघू शकतो, पण AIBB म्हणजे DGCAच्या अंतर्गत, म्हणजे एअरलाईन एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी इन्व्हेस्टिगेशन बॉडी आहे, त्यांचा जो कुठला रिपोर्ट असेल तो टेक्निकल गोष्टीसाठी त्या रिपोर्टवर आम्हाला अवलंबून राहावं लागेल. पण हे डिले झाल्यामुळे DGCAची लोक आणि VSRचे मालक याच्यामध्ये श्वेता सिंग पासून अनेक लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत असल्यामुळे आणि पेपरची हेराफेरी त्या ठिकाणी करत असल्यामुळे उद्या जाऊन AIBBचा रिपोर्टच बदलला जाऊ शकतो, नाही तर चुकीचा येऊ शकतो. तेव्हा तुम्ही काय करणार हा प्रश्न CIDला विचारल्यानंतर ते म्हणाले आम्हाला AIBB नाही तर टेक्निकल ह्याच्यामध्ये काही करता येत नाही. त्यामुळे जर AIBB नाही तर DGCAकडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही, अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते. मग आता तुमचं म्हणणं की हे अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत, दुसरीकडे तुमची जी मागणी आहे VSRवरती FIR दाखल करण्याची, तर ती देखील आज यांनी अमान्य केलेली आहे. अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं. मी जे सातत्याने सांगतो DGCAला कोणतरी वाचवतंय, VSRला कोणतरी वाचवतंय, फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत, पुरावे अनेक दिलेत. मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे CIDवर पण आहे का? का साधा आमचा FIR जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठंही प्रेशरशिवाय होत नसतं. आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, 1-on-1 लेवलला, त्यांचं मत आलं FIR व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. अरे आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे. मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आणि अजितदादांना न्याय मिळणार नाही, अशी जर परिस्थिती होणार असेल तर ते योग्य नाही. हे बघा मी हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा हा पुरावा आहे. दिस इज माय स्टेटमेंट अंडर सेक्शन 180 BNSS 2023 या ऍक्ट आहे. म्हणजे मी जे मला म्हणायचे ते त्या ठिकाणी दिले आणि याच्या पुढे सुद्धा जर मला काय सांगायचं असेल नाही तर कोणाला काय सांगायचं असेल तर ते तिथं आहे. तर ह्या स्टेटमेंट मी आता माझी रेकॉर्ड केलेली आहे, मी स्वतःहून केलेली आहे, मला कुणी विचारलं नाही. फक्त का दादांना न्याय मिळाला पाहिजे, काकांना न्याय मिळाला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीची झाली पाहिजे. दादा तुम्ही म्हणताय रिपोर्ट मॅनिप्युलेट केले जातील, तुमच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट मॅनिप्युलेट केले जातील, असा कुठला राजकीय दबाव आहे का या सगळ्या कारवाईवरती असं तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्ही जे म्हणताय कोण पुरावा तर वाचवतोय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, तुम्ही स्पष्टपणे नावं घेतली पाहिजे. जर तुम्हाला जर वाटत असेल की कोण हे बघा DGCAवर प्रभाव हा TDPच्या नेत्याचा आहे, कारण का TDP हा जो पक्ष आहे त्याचा एक खासदार राम नायडू हे या देशाचे राममोहन नायडू हे देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत. आता एव्हिएशन मंत्री त्यांना कुणी बनवलं तर चंद्रबाबा नायडू साहेबांनी बनवलं. चंद्रबाबा नायडू साहेबांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, पतपिढी आहे, त्या पतपिढीली VSRला फंडिंग केले, पैसे दिलेत, करोड रुपये दिलेत. आणि मग एव्हिएशन मंत्र्याच्या बॉस जो आहे त्यांचा जो नातेवाईक सुद्धा आहे चंद्रबाबा नायडू, याचीच कंपनी जर VSR बरोबर आर्थिक दृष्टिकोनातून संलग्न असेल आणि चंद्रबाबा नायडू साहेब स्वतः जर जयपूरला रोहित सिंग म्हणजे जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला त्या ठिकाणी जात असतील तर याच्यावरच समजून घ्या DGCA आणि AIBB हे जे इन्व्हेस्टिगेशन करत आहेत ते इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक नाही.
असं आमचं मत आहे. त्यामुळे त्या मंत्र्याला त्या ठिकाणवरनं काढा ही आमची मागणी आहे. टीडीपीकडे ते मंत्रालय देऊ नका, दुसरं कुठलंही त्या ठिकाणी द्या आणि पारदर्शक पद्धतीने अंडर सेक्शन 12 ऑफ DGCA म्हणजे आता अंडर सेक्शन 11 म्हणजे आतल्या त्यांच्याच माणसाच्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन केलं जाते ते न करता अंडर सेक्शन 12 DGCAचा एक सेक्शन आहे 12 ज्याच्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू शकतात टेक्निकल आणि बाहेरच्या पण काही चांगल्या एजन्सी त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे TDP या मंत्रालयामध्ये असल्यामुळे त्यांचा नेता तिथं असल्यामुळे आणि राम मोहन नायडू त्या ठिकाणी असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही असं आमचं मत आहे. त्याच्याच बरोबर तर रोहित पवार बोलत